करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 19वा. शिकवण नाम. समास 9वा. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, हे अखंड सावकाश एकांत सेवावा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आज बघा प्रत्यक्षात प्रार्थनेने करून दिली. प्रत्येक वेळेला आपण प्रार्थना म्हणत असतो, परंतु का प्रार्थना म्हणावी लागली? कारण का आपला देह चंचल होता. त्या चंचल मनाला प्रत्यक्षपणे परमेश्वराच्या चरणी बघा आपला देह राहिला पाहिजे, असला पाहिजे, यासाठी प्रथमतः त्या मनाला प्रार्थना म्हणावी लागली. मनासाठी का? कारण आपला देह हा उत्तमाचा घडला पाहिजे. म्हणून बघा प्रत्यक्षात प्रार्थना म्हटली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. काय केलं आपण? स्मरण केलं. कोणाचं केलं? ब्रह्मा विष्णू आणि महेश. परंतु ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे. कारण का? आपल्याकडून कार्य करून घेणारा तोच आहे, करता करविता तोच आहे. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. एकदा नाही तर 2 वेळा जय दाखवलाय. प्रत्येक वेळेला आपल्याला उत्तम प्रकारे श्रवण होतच. परंतु बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो तर आपण आपल्या जीवनामध्ये पराजयच होत आहे. म्हणजे जर पाहायला गेलो कुठेतरी आपण कमी पडत आहोत. म्हणून समर्थ म्हणाले जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध. लोकांची मतं आपण ऐकली. ऐकून बघा प्रत्यक्षपणे त्या मतावर आपण अवलंबून राहिलो, परंतु काहीच त्यातून आपल्याला प्राप्त झाले नाही. शेवटी ज्याने विठ्ठल मात्र गावे त्याने पथ्य सांभाळावे. त्याने या पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे. आपला त्याच्यावरतीच विश्वास नाही. म्हणून श्रीमत सांगितलं. आपला देह लोभी आहे, तुमचा नसेल. तुम्हा सर्वांना नमस्कार. या देहाचा भाग चालू आहे. जिथे मिळेल तिथे बघा प्रत्यक्षपणे लोभ हाव बघा प्रत्यक्षपणे याप्रमाणे वागत असतो. परंतु एक मतावर बघा प्रत्यक्षपणे आपण ठाम राहिलो पाहिजे. ते म्हणजे श्रीमत. श्रीमत म्हणजे काय? तर खुद्द भगवंताचं वचन. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. ही समर्थांची बघा प्रत्यक्षपणे आपल्याला शिकवण आहे. म्हणून दशक 19वा शिकवण नाम दाखवलंय ना. शिकवण कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे ना. आपण शिकलं पाहिजे. जर आपण शिकलोच नाही मग उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समास 9वा दाखवलाय. राजकारण निरूपण नाम. आता राजकारण म्हणजे काय? समर्थ म्हणाले द्वैतातला आणि अद्वैतातलं राजकारण हा वेगळा आहे. राजकारण निरूपण म्हणजे राजकारणाचं स्वरूप, त्यातील चांगलं काय वाईट काय बघा प्रत्यक्षपणे गुण आपण पाहत असतो. लोकांचं हित आपण पाहिलं पाहिजे. राज्याचा कारभार आणि त्यामध्ये बघा योग्य आणि अयोग्य वर्तन यांचं स्पष्टीकरण किंवा विवेचन
या समासामध्ये आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून समर्थांनी सोप्या भाषेत आपल्याला सांगितले राजकारण कसं असावं, राजकारण कसं करावं आणि राजकारणी व्यक्तीने कसं वागावं. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. राजकारण म्हणजे कुठलं? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता या 8 विषयांवर आपला पगडा असणं पाहिजे आणि समाज हितासाठी राज्यकारभार कसा करावा याचं मार्गदर्शन म्हणजेच राजकारण. बरोबर ना? म्हणून करूया श्रवण श्रीराम समर्थ. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. सुरुवात झालेली आहे. जो ज्ञानी आणि वैराग्य संपन्न पुरुष असतो त्याला जर लोकसंग्रह करण्याचा हव्यास असेल तर प्रथम त्याने अखंड सावकाश एकांत सेवन केला पाहिजे. ज्याला ज्ञानाची आणि वैराग्याची खरी आवड आहे त्याने गर्दी, दिखावा आणि अनावश्यक लोकसंगत यांचा मोह न धरता शांतपणे एकांतात राहून बरं का आत्मचिंतन, साधना आणि ज्ञानाचा अभ्यास करा. कारण ज्ञानी माणसाने शांतता, एकांत आणि आत्मचिंतन जर केलं तर त्यालाच महत्त्व आहे. बरोबर आहे की नाही? आपण फक्त दिखावा करत असतो, लोकांनी माझ्याकडे पाहावं या दृष्टीने आपण कार्य करत असतो. समुदायाचा हव्यास, आपल्या आजूबाजूला गर्दी असणं फार गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. तेने अखंड सावकाश एकांत सेवावा. जे कार्य करायचे ते एकांतात करता आलं पाहिजे. अखंड सावकाश आणि एकांतपणे. बघा कसा भाग दिलेला आहे. समर्थ म्हणाले जेथे तजविजा कळती, एकांतात युक्ती प्रयुक्ती सुचत असतात. अखंड चिंतन आणि चर्चा होत असते आणि लोकांची स्थितीगती सुद्धा कळून येत असते. जिथे सूक्ष्म विचारशक्ती आणि विवेकाने सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं जातं तिथे सतत घडणाऱ्या हालचाली आणि बदल समजून घेणं आणि त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांची अवस्था, त्यांच्या हालचाली, वागणूक आणि जीवनातील गती यांचं ज्ञान प्राप्त करून घेणं. आता आपण जिथे राहत आहोत तिथे आपल्या आजूबाजूला बघा अनेक सतत घडामोडी घडत असतात, सतत घडणाऱ्या हालचाली आणि त्यामागे बघा प्रत्यक्षपणे बदलसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतो. सर्व प्राणीमात्रांची अवस्था आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. त्यांची हालचाल, त्यांची वागणूक, जीवनातील गती. मग बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो विवेक आणि सूक्ष्म निरीक्षणाने जगातील सर्व प्राणीमात्रांची स्थिती आणि त्यांचं हाल समजून घेणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले जर त्याने चिंतन, चर्चा इत्यादी काहीच केलं नाही तर त्याला काहीच उमजत नाही आहे. दिवाळखोर माणूस जसा हिशोब पाहतच नाही ना तसा हा प्रकार आहे. एखादा मनुष्य व्यवहार करत राहिला, बघा व्यवहार करत असला, काम करत असला तरी त्याला योग्य नियोजन, हिशोब आणि व्यवहार ज्ञान जर नसेल तर त्याला त्या कामातून खरा फायदा समजणार नाही आहे. बरोबर की नाही? तो आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोबच ठेवत नाही आहे. त्यामुळे शेवटी त्याची अवस्था दिवाळखोरासारखी झाली. म्हणजेच काय, आता एखादा आपण व्यवहार करत आहोत
व्यवहारासाठी किती भांडवल लागलेलं आहे, किती पैसा आपला खर्च झालेला आहे, त्यातून आपल्याला किती प्रॉफिट झालेला आहे, नफा किती झालेला आहे, किती तोटा सहन करावा लागलेला आहे, याचा जर आपण हिशोब केला तर शेवटी दिवाळखोरासारखी अवस्था होणार नाही. आपण नाही उत्पन्नाचा खर्च बघा प्रत्यक्षपणे हिशोब ठेवत, नाही खर्चाचा हिशोब ठेवत. म्हणून व्यवहार करताना शहाणपण, नियोजन आणि हिशोब ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, शेवटी नुकसान होऊन मनुष्यदेह कर्जबाजारी होऊ शकतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, समर्थ म्हणाले, एखाद्या विवेकाने वागून इनामी वतन मिळवतो. म्हणजेच काय, तर दुसरा मूर्खपणामुळे पूर्वीपासून बघा प्रत्यक्षपणे असलेले कमावतो. वागण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. एखादा साधक साधना करून सिद्धी प्राप्त करतो आणि त्याच सिद्धीमुळे त्याला परमेश्वराचं व्यापक स्वरूप जाणवू लागलेलं आहे. म्हणजेच देव किंवा चैतन्य हे केवळ एका ठिकाणी नसून सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे अशी अनुभूती त्याला मिळत असते. म्हणून साधनेमुळे मनुष्याला परमेश्वराचं सर्वव्यापी स्वरूप अनुभवता येत असते. ज्याप्रमाणे समर्थांनी सांगितलेले, राजकारण करावं पण कुठे करावं हेच आपल्याला कळत नाही ना. राजाचा प्रत्येक वेळेला अभ्यास केलेला आहे, पण जिथे जिथे आपला देह राजकारण करत असतो तिथे बघा प्रत्यक्षात आपण कोण आहोत हे विसरून जातो. म्हणून समर्थ म्हणाले, समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या मनात जे जे काही असेल ते ते जर आधीच समजलं तर दुसऱ्याला कपट करता येतच नाही. म्हणजेच काय, आपण दुसऱ्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊ शकतो का? त्याच्या मनात आता काय चालू आहे हे आपल्याला अगोदर कळेल का? नाही कळणार. तो जेव्हा बोलेल तेव्हाच आपल्याला कळेल. आपण त्याच्या मनातल्या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे समजू घेऊ शकत नाही. म्हणून जे जे मनी धरले ते ते आधीच समजले. जर अशा जर गोष्टी आपल्याला कळल्या असत्या तर आधीच. म्हणून समर्थ म्हणाले, कृत्रिम अवघेच कुंटले सहजच त्यांनी. म्हणजे ज्याने मनापासून एखादी गोष्ट जाणून घेण्याचा निश्चय केला त्याला ती तर गोष्ट समजल्यासारखी स्पष्ट होते. म्हणून त्याची समज वाढल्यामुळे कृत्रिमपणा, दिखावा आणि खोटेपणा दूर होतो आणि त्याचं वागणं सहज, स्वाभाविक आणि निर्मळ होत असते. म्हणून समर्थ म्हणाले, खरी समज आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दिखावा नष्ट होतो आणि माणसाचं आचरण सहज व स्वाभाविक होत असतं. म्हणून जे जे आपण प्रत्यक्षपणे मनात धरलेलं आहे ते पूर्ण करता आलं पाहिजे. समर्थ म्हणाले, अखंड राहता सलगी होते. म्हणजेच काय, एखाद्या व्यक्तीच्या सतत सहवासात राहिल्यामुळे जास्त जवळीक निर्माण होत असते आणि अतिपरिचय झाला की त्या व्यक्तीची किंमत, आदर किंवा महत्त्व कमी होण्याची शक्यता असते. म्हणून अतिपरिचय अवज्ञा घडते. म्हणूनच
सतत एकत्र राहून अति सलगी करू नये, योग्य अंतर आणि मर्यादा ठेवावी. काय सांगितलेलं आहे? समर्थांनी उत्तम प्रकारे आपल्याला बोध हा प्राप्त करून दिलेला आहे. दुरून डोंगर साजरे पाहायला मिळत असतात. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात येत असतो, आपले शेजारी पाजारी असो किंवा आपले नातेवाईक असू दे किंवा कोणी एखादा, बघा प्रत्यक्षपणे एखादी व्यक्ती, जेव्हा आपण त्या व्यक्तीची बघा प्रत्यक्षपणे आपली ओळख होते, मैत्री होते आणि एकमेकांच्या सहवासात राहिल्यामुळे जास्त जवळीक निर्माण होत असते. आता दररोज आपण येतो जातो, प्रत्यक्षपणे बोलत असतो, परंतु अतिपरिचय झाला ना की तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्याला नकोशी वाटते किंवा त्या व्यक्तीची किंमत, आदर किंवा महत्त्व कमी होण्याची शक्यता. त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी बघा आपली किंमत, आपला आदर, आपलं महत्त्व कमी होण्याची शक्यता होत असते. म्हणूनच सतत एकत्र राहून सलगी करू नये, मैत्री करू नये, योग्य अंतर ठेवलं पाहिजे. जसं बघा सुरक्षित अंतर ठेवा, गाडीच्या मागे लिहिलेलं असतं की नाही, तसं आपल्यामध्ये सुद्धा अंतर असणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये मर्यादा असणं गरजेचं. अतिपरिचयामुळे आदर तर कमीच होतो, म्हणून संबंधामध्ये योग्य अंतर आणि मर्यादा ठेवणं सर्वात चांगलं. कसा भाग दिलेला आहे? म्हणून समर्थ म्हणाले, अखंड राहता सलगी होते. समर्थ म्हणाले, आळसी आळस केला. आळस कोणाला आहे? प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आळस हा आपल्यालाच आहे. आणि त्या प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आळसपणा केलेला आहे. आळस करत राहिल्यामुळे कामाचा कारभार तर बिघडला, त्यामध्ये सर्वात मोठं नुकसान झालं. म्हणून आळशीपणामुळे माणूस आपल्या समूहातील, समाजातील जबाबदारी आणि व्यवहारांकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे त्याच्याकडून बघा प्रत्यक्षपणे चुका होत असतात. म्हणून आळस केल्यामुळे काम तर बिघडतं, जबाबदारी आपल्याला स्वीकारता येत नाही, व्यवहारात नुकसान तर होत असतं. म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे आळसाने कामाचा आळस केला आणि सर्व व्यवहारसुद्धा बघा प्रत्यक्षपणे बुडवत गेला. म्हणून आळसपणा नसावा. आळसपणा तेव्हाच पाहायला मिळतो, बरोबर की नाही? म्हणून आळसपणा नसावा. जेव्हा जेव्हा आळसपणा येईल ना, तेव्हा त्या आळसाला प्रथमतः बाहेर काढलं पाहिजे. मग तो आळस जाईल कसा? समर्थ म्हणाले, समर्थ म्हणाले, उदंड उपासनेची कामे. ज्या प्रकारे देवाची उपासना, साधना आणि चांगली कामं सतत करत गेलो तर बघा रोजच्या जीवनात उपासना आणि सत्कर्मासाठी वेळ तर काढलाच पाहिजे. यामुळे आळस आपल्यामध्ये येणार नाही किंवा वेळ नाही अशी कारणं अजिबात आपल्याकडून बघा बोलता कामा नये. वेळ काढला पाहिजे. आपल्या या देहाच्या आयुष्यासाठी उपासना, साधना आणि चांगली कर्तव्य करण्यासाठी आळसपणा बाजूला ठेवून बघा जास्तीत जास्त वेळ देणं फार गरजेचं आहे. रोज नित्य नियमाने उपासना व सत्कर्म करत राहिला पाहिजे. म्हणून त्यासाठी वेळ काढणं ही आपली जबाबदारी आहे. ज्या प्रकारे प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, उपासनेचा भला मोठा आश्रय हो.
उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. समर्थ म्हणाले, चोर भांडारी बघा प्रत्यक्षपणे करावं म्हणजेच काय, चोरालाच भांडारी करावी. म्हणजे एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाला लागली किंवा चूक केली तरी तिला लगेच दूर न करता समजावून घेऊन योग्य मार्गावर आणलं पाहिजे. ती घसरली तर तिला आधार दिला पाहिजे आणि तिच्यातील मूर्खपणा, अज्ञान आणि चुकीच्या सवयी हळूहळू दूर केल्या गेल्या पाहिजे. म्हणून चुकी करणाऱ्याला सोडून न देता प्रेमाने समजावून योग्य मार्गावर आणणं ही आपली जबाबदारी. समर्थ म्हणाले, या सर्व पूर्वीच्याच गोष्टी आहेत, आताच्या नाही आहेत. कोणत्याही बघा प्राण्याला कष्टी न होऊ देता मुसद्दीगिरीने चहूकडील लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यावे. आता जर विचार केला, जगातील व्यवहार, माणसांचा स्वभाव आणि राजकारण यांचा जर नीट विचार करून परिस्थिती समजून घेतली तर कोणतीही व्यक्ती किंवा समूह कुठे कसा वागतो याचं जर निरीक्षण केलं तर त्यानुसार आपल्याला योग्य तो निर्णय घेता येतो. म्हणून आजूबाजूच्या माणसांचं वर्तन आणि परिस्थितीचं बारकाईने निरीक्षण व्यवहार केला पाहिजे. या प्रथम गोष्टी आपण जाणून घेतो, बरोबर की नाही. पण या गोष्टी जाणून घेतल्या नाही तर शेवटी आपल्यालाच परिणाम भोगावे लागतील ना. म्हणून समर्थ म्हणाले, नष्ट माणसाची दुसऱ्या नष्ट माणसाशी गाठ घालून द्यावी. म्हणजे काय होईल, वाचाळाची दुसरी वाचाळाची गाठ घालून द्यावी, आपल्याबद्दल संशय निर्माण होईल, असं वागूच नाही. म्हणजे वाईट आणि कपटी माणसांशी त्याच्याच युक्तीने व्यवहार करावा आणि खूप बोलणाऱ्या माणसाला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं. पण हे करत असताना आपल्या मनात संशय, संभ्रम किंवा द्विधा मनस्थिती निर्माण होऊ देऊ नये. का सांगितलं, नष्टाची नष्ट आणि वाचाळीची वाचाळ. आपण शाळेमध्ये होतो, बरोबर की नाही, किंवा आपण बघा प्रत्यक्षपणे आता मोठे झालो, आपल्या या आयुष्यामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटली की नाही. आपण प्रत्येकाशी मैत्री करत गेलो का? नाही. ज्याचा स्वभाव आपल्याला पटतो त्याच व्यक्तीशी, जो जास्त बोलतो आणि आपण जर कमी बोलत असू किंवा आपण जास्त बोलत असू किंवा समोरची व्यक्ती कमी बोलत असेल तर बघा कुठेतरी कमीपणा जास्तपणा आपण आणत असतो, बरोबर की नाही. पण दोघेही बरोबर एकमेकांशी बोलत आहेत, ती सुद्धा व्यक्ती जास्त प्रमाणात बोलत असते, आपण सुद्धा जास्त प्रमाणात बोलत असते, तर अशी व्यक्ती म्हणजेच काय, नष्टासी नष्ट, त्यांची भेट घालून द्यावी. वाचाळीसी वाचाळ, बरोबर की नाही. जो हुशार मुलगा आहे किंवा जी हुशार मुलगी आहे, तिच्या बेंचवर जर हुशार विद्यार्थिनी किंवा हुशार विद्यार्थी जर बसला असेल तर बघा अभ्यास करायला. पण जी हुशार विद्यार्थिनी आहे आणि तिच्या बाजूला बघा एखादी विद्यार्थिनी अभ्यास करत नसेल, तिथे जाऊन बसली, होईल का बरोबर? नाही होणार, इक्वल नाही होणार. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. फक्त बोध समजण्यासाठी दिलेला आहे. म्हणून समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याप्रमाणे व्यवहार केला गेला पाहिजे.
पण स्वतःच्या मनाचा गोंधळ होऊ देऊ नका. समर्थ म्हणाले, काठीने काठी म्हणजेच काय, काट्याने काटा काढावा पण कळोचीने द्यावा. गबाळेपणाचा किंवा अजाणतेपणाचा आपल्याबद्दल असलेला जो समज आहे तो तसाच राहू द्यावा. म्हणजे समोरच्याला बघा, समोरच्या अडचणीला किंवा विरोधाला योग्य युक्तीने उत्तर देता आलं पाहिजे. पण आपली युक्ती किंवा डावपेच समोरच्याला कळू देऊ नये. बाहेरून साधेपणा ठेवून आपलं काम सावधपणे केलं गेलं पाहिजे. म्हणून युक्तीने व्यवहार केला पाहिजे, पण आपली युक्ती इतरांना कळू देऊ नका. म्हणून समर्थ म्हणाले, समर्थ म्हणाले, जे काम गुपचूप कोणाला कळू न देता केलं जातं ते त्वरित होतं. पण एखादं काम आपण विशेष करून गाजावाजा करत राहतो. गाजावाजा न करता किंवा इतरांना कळू न देता जर सुरू केलं तर ते काम कधी अचानक किंवा पटकन पूर्ण होतं ते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून अनेक गोष्टी आपल्याला प्रयत्नांमुळे आणि योग्य नियोजनामुळे घडत असतात. त्यांना लगेच चमत्कार समजून घ्यायचं नाही, बरोबर की नाही. गुप्तपणे योग्य युक्तीने आणि वेळ न दवडता केलेलं कार्य लवकर सफल होतं. त्याला कधीही चमत्कार म्हणायचं नाही. समर्थ म्हणाले, एखाद्या व्यक्तीचं बोलणं ऐकून लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी आणि आदर वाटला पाहिजे. तसंच त्याचं काम आणि वर्तन पाहून त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि प्रेमळ आणि योग्य वागणुकीमुळे बघा सहकार्यांमध्ये आपला मानसन्मान वाढत असतो. ऐकूनी आवडी लागावी, देखूनी बळकटीची व्हावी. एखाद्या व्यक्तीचं बोलणं आपण ऐकून घेतलं पाहिजे, आदर केला पाहिजे. सलगीने आपली पदवी बघा, प्रत्यक्षात योग्य वागणुकीमुळे सहकार्यांमध्ये बघा प्रत्यक्षपणे आपला मानसन्मान होत असतो. समर्थ म्हणाले, कोणी एक काम करीता होते, म्हणजे एखादं काम सुरू केलं असेल तर वेळेवर आणि सातत्याने पूर्ण केलं पाहिजे. काम पुढे ढकलत राहिलं किंवा आळसपणा केला तर शेवटी ते काम मागं पडतं. म्हणून समर्थ म्हणाले, कामात आळसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाल ढकल अजिबात करू नये. हाती घेतले ना काम तर ते वेळेतच पूर्ण केलं गेलं पाहिजे. समर्थ म्हणाले, आपलं काम पूर्णपणे दुसऱ्यांच्या भरोशावर सोडून दिलं तर ते काम बिघडण्याची जास्त शक्यता येत असते. पण जो स्वतः मेहनत घेत आहे, स्वतः जबाबदारीने काम करत आहे, तर तोच शेवटी यशस्वी नक्की होणार. म्हणून दुसऱ्यांवर पूर्ण अवलंबून न राहता
स्वतः मेहनत केली गेली पाहिजे. स्वतःच्या कष्टाचं फळच बघा प्रत्यक्षपणे हे खरं असतं. का भाग द्यावा लागला? आपण ज्या वेळेला दुसऱ्यांवरती भरोसा ठेवतो, परंतु त्यांच्यावरती ठेवलेला जो विश्वास आहे किंवा भरोसा आहे, त्यांना एखादी गोष्ट आणायला सांगितली आणि बघा प्रत्यक्षात समर्थ म्हणाले या देहाचा भाग चालू आहे. आम्ही 4 मित्र होतो आणि प्रत्यक्षात मला आज बघा माझ्या मित्राला काहीतरी काम होतं, त्यांच्या घरी कोणीही नव्हतं, तर मला त्यांनी सांगितलं होतं की उद्या माझ्या घरामध्ये कोणीही नाही आहे, ना आई ना बहीण ना वडील, उद्या सर्वजण गावाला जाणार आहेत, तर उद्या माझ्यासाठी बघा 2-3 भाकऱ्या घेऊन ये, कारण उद्या मला कोणीही डबा देणारे नसेल. त्याने आपल्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण बघा आपला डबा घेतला आणि तिथून निघालो. आपल्याला आठवणच नव्हती, बरोबर की नाही? तिथे गेल्यानंतर बघा त्यांनी सांगितलं अरे माझा पण डबा आणलास ना, तेव्हा आपल्याला आठवण झालं अरे याचा डबा आपण विसरलो, बरोबर की नाही? म्हणून विश्वास ठेवलेला होता, परंतु विश्वासघात केला. म्हणून समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विश्वासला, दुसऱ्यावर भरोसा तेव्हाच ठेवा, बरोबर की नाही? ती व्यक्ती करणारी असेल तरच. समर्थ म्हणाले अवघ्यास अवघे म्हणजे एखाद्या कामाची किंवा आपल्या योजनेची सर्व माहिती प्रत्येकाला जर समजली तर त्याचा फायदा होण्याऐवजी अडचणीच निर्माण होऊ शकते. म्हणून आपले सर्व विचार, योजना आणि गुपिते सर्वांसमोर उघड करू नये. आपल्याला बघा एखाद दुसरी आपल्याला अशी सवय असते ना, आपण आपली योजना आपण बघा प्रत्यक्षपणे जे प्लॅन करत असतो, बरोबर की नाही, किंवा नियोजन करत असतो, ते आपण दुसऱ्यांना सांगून मोकळे होतो. त्याने काय होतं, जर आपण एखादं प्लॅन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, परंतु त्यानुसार जर घडलं नाही किंवा त्यानुसार आपण ते कार्य केले नाही, मग शेवटी काय बोलणारे आहेतच ना. म्हणून समर्थ म्हणाले अवघ्यास अवघे कळले. मुख्य सूत्र म्हणजे महत्त्वाची जबाबदारी आणि नियंत्रण स्वतःकडे ठेवलं पाहिजे. पण प्रत्यक्ष कामं ही योग्य लोकांकडून करून घ्यावीत. आपण एखाद्या वेळी बघा एखादं काम हाती घेतो आणि ते काम हाती घेतल्यानंतर जबाबदारी पण आपण घेत नाही. आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि नियंत्रण बघा स्वतःकडे ठेवलं पाहिजे. पण प्रत्यक्ष कामं लोकांकडून करून घेतली. म्हणून राजकारण आणि समाजकारणात अनेक प्रकारचे लोक असतात. त्यामुळे योग्य व्यक्ती ओळखून त्याच्याकडून योग्य काम करून घेण्याचं कौशल्य असावे, बरोबर की नाही? मुख्य नियंत्रण स्वतःकडे ठेवून योग्य माणसाची निवड करून त्यांच्याकडून कामं करून घ्यावी. आता हे झालं कसा भाग दिलेला आहे, आपण जबाबदारी घेतलेली आहे की नाही, आपण उत्तम प्रकारे समाजकारण केलं पाहिजे. तिथे भेदभाव नाही आणायचा, समाजाच्या हितासाठी आहे ना, तर जबाबदारी आपण स्वतःहून घेतली पाहिजे. पण जेव्हा ती लोक काम करत आहेत तेव्हा तिथे आपलासुद्धा सहभाग असणं फार गरजेचं आहे. आपण लोकांची नेमणूक केलेली आहे, बरोबर आहे, पण तिथे सुद्धा बघा लोकांची नेमणूक करून आपण सुद्धा तिथे हजर असणं फार गरजेचं आहे. याला म्हणतात समाजकारण.
म्हणून बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. समर्थ म्हणाले, जे बोलके बघा प्रत्यक्षपणे धूर्त लोक असतील त्यांच्याशी झुंज द्यावी आणि त्यांच्या नामोहरण करावे. बघा प्रत्यक्ष त्यांना नामोहरण करावे. जे बोलण्यामध्ये पटाईत आहेत, धाडसी आहेत, प्रसंगवदन असणारे लोक तयार बघा प्रत्यक्षपणे असतील. आपल्याला प्रत्येकाचा स्वभाव माहीत नसतो. म्हणून समर्थ म्हणाले, दुर्जने राजकारण दाटे. का भाग द्यावा लागला? बरोबर की नाही? ऐसे न करावे. समर्थ म्हणाले, विरोधकाची किंवा चुकीच्या प्रवृत्तीची कमकुवत बाजू ओळखता आली पाहिजे आणि त्याला योग्य प्रकारे आळासुद्धा घातला गेला पाहिजे. पण एखाद्याला पूर्णपणे नष्ट करण्याचा उद्देश नसावा. त्यावेळेला चूक सुधारण्याची संधी पुन्हा देऊन त्याला उत्तम प्रकारे मार्ग दिला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिले? ग्रामण्यवर्मी सापडा. बरोबर की नाही? खळ दुर्जनसी भ्याले म्हणजे दुष्ट किंवा कपटी लोकांना घाबरून आपलं राजकारण, योजना किंवा गुप्त गोष्टी सुरक्षित ठेवता आलेल्या नाहीत. तर सर्व चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी उघड होतात आणि नुकसान होऊ शकतं. म्हणून दुर्जनांना घाबरून गुप्तता सोडूच नाही. आपल्या योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण स्वतःहून जपल्या गेल्या पाहिजे. आता समुदाय पाहिजे मोठा ना, आपल्यासोबत मोठा समुदाय किंवा अनेक लोक असावेत असं आपल्याला वाटतं. पण त्यांच्यात शिस्त, एकजूट आणि सामर्थ्य सुद्धा असलं पाहिजे ना. फक्त मोठा समुदाय असून उपयोगाचं नाही आहेत. म्हणजे बघा प्रत्यक्षपणे दिखावा आहे. दिखावा करून गर्व कधीच करायचा नाही आहे. समुदाय मोठा असण्यापेक्षा आहे ना, तो मजबूत, शिस्तबद्ध आणि एकजूट कसा आहे हे पाहणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, दुर्जन किंवा वाईट प्रवृत्तीच्या माणसांना बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो ओळखता आलं पाहिजे. पण त्यांची ओळख किंवा आपली माहिती उघडपणे सर्वांसमोर आणायची नाही. उलट सज्जन आणि चांगल्या माणसांना पुढं आणलं पाहिजे आणि त्यांना योग्य मान, सन्मान आणि महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणून वाईट माणसांना ओळखून सावध राहा आणि चांगल्या माणसांना मान देऊन त्यांना पुढं करा. समर्थ म्हणाले, जगामध्ये या समाजामध्ये दुष्ट किंवा त्रास देणारे लोक जर असतील तर त्यांच्यामुळे सतत वाद, भांडणं आणि त्रास तर निर्माण होऊच शकतो. म्हणून त्यांच्या चुकीच्या प्रवृत्तींना योग्य प्रकारे आळा घालून समाजातील त्रासदायक मार्ग बंद करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतता राखावी. कारण दुर्जनांमुळे जर सतत त्रास होत असेल तर त्याला वेळीच आळा घातला गेला पाहिजे.
गनिमांच्या देखता फौजा, म्हणजे शत्रूच्या मोठ्या फौजा पाहूनही राजा किंवा त्याचे शूर सैनिक घाबरू नयेत. त्यांच्यात धैर्य, सामर्थ्य आणि पराक्रम असावा. कारण राजा हा व्यवहारातील राज्यकारभार आणि बघा प्रत्यक्षात परमार्थातील धर्मकार्य या दोन्ही बाजूंनी योग्य असावा. कारण राजा शूर, धैर्यवान, सामर्थ्यवान आणि प्रजाहितासाठी कार्य करणारा असावा. समर्थ म्हणाले, शूर, धैर्यवान आणि सामर्थ्यवान व्यक्तीला पाहून दुर्जन घाबरतात. त्याच्या प्रत्यक्ष कृतीमुळे आणि सामर्थ्याच्या अनुभवामुळे विरोधकांचा धाक बसतो. मोठे आणि कठीण अडथळेही त्याच्यासमोर सहजपणे दूर होतात. म्हणजे राजकारण किंवा व्यवहार करत असताना केवळ अंदाजावर किंवा ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती आपण स्वतःहून नीट पाहिली पाहिजे, तपासली पाहिजे आणि उत्तम प्रकारे निर्णय घेणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, म्हणजे ज्याचं लक्ष सतत लोकांच्या बोलण्याकडं, चर्चा आणि बाह्य गोष्टींकडे असतं, त्याचं स्वतःच्या कामाकडे योग्य लक्ष राहत नाही. संपूर्ण व्यवहार बघा प्रभावाखाली चालत असतो. बरोबर की नाही? बघा, ज्याप्रमाणे वाद करत असतो त्या व्यक्तीला वादीच माणूस बघा प्रत्यक्ष भांडण करणारच माणूस चालतो. टोनपं, कोणतीही व्यक्ती टोनपं करत असेल तर त्याला बघा दुसरा कोणीतरी व्यक्ती टोनपा देणारा असावा. म्हणून भाग कसा दिलेला आहे, जसाच तसा. आता ज्या प्रकारे नम्र आणि सरळ व्यक्तीशी नम्रतेने वागणारा, उद्धट व्यक्ती, बरोबर की नाही? मग तसंच कपटी आणि चालाक व्यक्तीशी व्यवहार करताना आपणही सावध आणि चाणक्य असलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा जो स्वभाव आहे त्यानुसार बघा प्रत्यक्षपणे आपण सुद्धा पाहिजेच. जशास तसा जेव्हा मनुष्यदेह एकमेकांना भेटत असतो तेव्हा मजा वाटते. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि परिस्थिती पाहून त्याच्याशी योग्य प्रकारे बघा जसं वर्तन आहे त्याचप्रमाणे वर्तन करणारा जो मनुष्यदेह आहे, योग्य युक्तीने आणि सावधपणे वागल्यास आपले कार्य व्यवस्थित पार पाडते आणि आपली योजना आणि हेतू बघा सहजपणे इतरांच्या लक्षात सुद्धा राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जैसाच्या तैसा तेव्हा जसं तुम्ही वागाल तशीच लोक तुम्हाला जर भेटली तेव्हा खरी मजा येते. बरोबर की नाही? म्हणून इतुके होते परिधनी कोटे दृष्टीस न पडे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण समास 9. जय जय रघुवीर समर्थ.